तर मंडळी माझी मम्मी बनवतीये बिर्याणी आणि हा थोडा वेगळा मसाला आहे बिर्याणीचा. चला आपण बघू बनवायचं. ठीक. दोन आपण कलेजी घेतली आहे आणि चिकनची पीस घेतलेले आहे, दही घेतलेली, अद्रक लसूण घेतलाय आणि मसाले घेतले. आणि काय करायचं आहे? आणि हा बिर्याणी, चिकन बिर्याणी मसाले तुम्हाला दाखवतो मी. असं असं बिर्याणी मसाला आहे. तर चला आपण स्टार्ट करू. ठीक आहे, चल. करत जा. कमेंट्स पण देखील करा. आता आणि आपण अद्रक लसूण पेस्ट दाखवू आणि 2 कलेजी बी टाकली आपण. तर आपल्याला किती टाकायचे? लाल तिखट घेतलेलं आहे आपण 2 चम्मच. तर आता मीठ टाकू आपण चवीपुरतं मीठ, पण त्यासाठी थोडं जास्त अजून टाकायचं. जास्त टाकायचं. आणि हे व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेऊ. ठीक आहे, एकजीव करून घेऊ. चिकन हे मस्त मॅरिनेट करून झालेलं आहे. किती छान दिसत आहे ना. तसं खायलाही खूप मस्त लागतं, कारण की दहीने काय होतं, चिकन असे मस्त मऊ मऊ शिजलं जातात आणि डायरेक्ट जर आपण चिकन टाकलं तर ते मऊ होत नाही, अशी निब्बर लागतात. एवढाच फरक असतो. आणि एकीकडे मी कांदे घेतलेले आहे. कांदे आपल्याला इथे जास्त यूज करायचे आहे. मी इथे 10 यूज करत आहे कांदे. आणि मी इथे घेतलेले आहे तांदूळ. तांदूळ कुठले घ्यायचे आहे, तुम्हाला जे हवे असेल ते घ्यायचे. तर मी इथे घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ म्हटलं मोकळे मोकळे बनते बिर्याणी, खूप टेस्टी लागते. आणि फर्स्ट टाईम मी इथे हा चिकन बिर्याणी मसाला यूज करत आहे. तर कोणी कोणी हा जर चिकन मसाला मिक्स बिर्याणी हा रेडीमेड मसाला जो आहे तो यूज केलेला आहे, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी तर पहिल्यांदाच यूज करते आहे, तर बघू कशी टेस्ट लागते. बनवते तर आहे, वासही मस्त येतो त्या मसाल्याचा. तर हे बघा, हे सर्व कांदे आता मी ते टाकून देणार आहे. आणि मस्त तेलही भरपूर यूज करायचं. ज्यावेळेस आपण बिर्याणी मस्त करतो ना, तर तेल जरा जास्त यूज केलं तर काही हरकत नाही आहे. आणि छानपैकी आता हे काय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहे. आता मला 10 ते 15 मिनटं लागलेलं काही तळायला. तर अशा पद्धतीने आपण ब्राऊन सर करून घ्यायचे आहे कांदे. किती छान दिसत आहे ना. तर ह्या स्टेजवर सगळे जे मसाला आहे, अद्रक लसूण पेस्ट, खडा मसाला. तर मी इथे खडा मसाल्यामध्ये फक्त काय तेजपान यूज केलेलं आहे, एक दालचिनी, लवंग आणि मिरे, हे 2च एवढंच यूज केलेलं आहे. कारण की जो रेडीमेड मिक्स मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत. वासही खूप सुंदर येतो त्या मसाल्यांचा. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ, मस्त सगळं एकजीव करून घेऊ. आणि जे आता आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं चिकन, ते ह्या मसाल्यांमध्ये टाकून देऊ आणि वाफेवर ठेवून देऊ. एकदम अशा पद्धतीने खूप मस्त. आता याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून देऊ, मस्त तेल सुटू देऊ. आणि त्यानंतर आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे. तर तुम्हाला सांगते मी अशा म्हणजे मी काही जणं करतात तर असं वाफून घेतात आणि मग तांदूळ टाकतात आणि तांदूळ परतून झाले की मग पाणी टाकतात. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर माझी ही पद्धत आहे की मी काय करून घेते, चिकन अगोदर उकळून घेते व्यवस्थित. एक 10 ते 5 मिनटं मी 10-5 मिनटं उकळून घेते व्यवस्थित. मग त्याच्याने काय होतं, जे पाणी आहे त्या पाणीला पूर्ण चिकनची चव लागते. आणि मग ज्यावेळेस आपण भात टाकतो तो एकजीव खूप सुंदर चव येते. तर तुम्ही देखील असं, तुम्हाला जर माझी पद्धत आवडत असेल तुम्ही अशी ट्राय करू शकता आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण तांदूळ टाकून दिलेले आहेत आणि वाफेवर होऊ दिलेले आहेत. तर आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. बघू शकता किती छान झालेली आहे. आता मी तुम्हाला मिक्स करून दाखवते की एक एक दाणा किती छान झालेला आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने आता सर्वजण आम्ही वाट बघत होतो की कधी होईल, इतका सुंदर वास येतो आहे. तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसतो आणि पोटभर जेवण करतो. आणि बिर्याणी ही मला वाटत आहे की खूप टेस्टी झालेली आहे, कारण की बघा त्याचं स्ट्रक्चरच किती सुंदर झालेलं आहे. तर चला आता हे सर्व करू आपण, मस्त गार्निशिंग करून घेऊ आणि मस्त जेवण करू. तर तुम्ही सर्वजण या जेवायला आणि मस्त एन्जॉय करा, जेवण करा आणि मस्त राहा. चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत बाय. खात राहा आणि मस्त राहा. बाय बाय.